आणि माझं भाषण संपण्यापूर्वी साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी सर्वांना मी सर्वप्रथम विनंती करतो। मुखेड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज मुखेड या ठिकाणी होत असलेल्या या विराट जाहीर सभेसाठी उपस्थित राहणारे आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, संजय कोडगे साहेब, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, किशोरजी देशमुख, संतुकरावजी हंबर्डे, पूनमताई पवार, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ विजयाराम पत्तेवार, या निवडणुकीतील शहरातील 10 प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे सर्व 20 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, नेतेगण, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि मुखेड शहरातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमच्या माता भगिनी, उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 20 तारखेला मुखेड नगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपला आशीर्वाद द्यावा, आपलं समर्थन द्यावं। या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करावं अशी विनंती करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यामध्ये थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मुखेड नगरीमध्ये स्वागत करतो। मुखेड शहरामध्ये मागच्या काळामध्ये जेवढी विकास कामं झाली ती सगळीच्या सगळी विकास कामं ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून झाली। 9 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं बहुमत सभागृहामध्ये आलं, परंतु अल्पमताने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि यामुळं सभागृहामध्ये केवळ राजकारण झालं, परंतु या शहराचा विकास होऊ शकला नाही। 5 वर्ष विकासाच्या बाबतीमध्ये हे शहर पाठीमागे गेलं। जेव्हा राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि नगरपालिकेचा कालावधी संपला आणि सरकारनं या नगरपालिकेवर प्रशासक बसवला, त्यानंतर या शहरामध्ये रस्त्यांची कामं असतील, नाल्यांची कामं असतील, शहरामध्ये लागलेले विजेचे खांब असतील, 60 कोटी रुपयाचा निधी 2022 नंतर माझ्या माध्यमातून मी मंजूर केला आणि या शहराचा पूर्ण अनुशेष भरून काढण्याचा मी प्रयत्न केला। आपल्या शहराची लोकसंख्या वाढलेली आहे। ज्या वेळेस
या शहराची पाणी पुरवठा योजना झाली होती त्यावेळेस शहराची लोकसंख्या फक्त 15,000 होती. वाढीव वस्तीमध्ये नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 63 कोटी रुपयांची वेगळी एक योजना या गावासाठी आपण मंजूर केली. या योजनेचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये ही योजना पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होईल आणि शहरातील सर्व भागामध्ये सर्व नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. मी मागच्या 1 महिन्यापासून या शहरातील प्रत्येक घराला मी भेट दिली आणि या भेटी दरम्यान मला असं जाणवलं की या शहरामधली जे सांडपाणी आहे हे सांडपाणी शहराच्या बाहेर जात नाही. अनेक ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत आणि सांडपाणी त्या ठिकाणी थांबलेलं आहे. अनेक आमच्या माता भगिनींनी गृहिणींनी मला तक्रार केली की हे सांडपाणी शहराच्या बाहेर गेलं पाहिजे, याची आपण व्यवस्था करा. आणि मी त्यांना सांगितलं की निवडणूक सुरू होण्यापूर्वीच याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आता या नाल्यांच्या माध्यमातून हे पाणी बाहेर जाऊ शकत नाही. आता हे शहर मोठं झालेलं आहे. या शहराला जोपर्यंत भूमिगत गटार योजना मंजूर होणार नाही तोपर्यंत शहरातली ही घाण बाहेर जाणार नाही. आणि 108 कोटी रुपयाचा भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव निवडणुकीच्या पूर्वी आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लोहा येथील सभेमध्ये अभिवचन दिलेलं आहे की या निवडणुकीनंतर लगेचच या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता आम्ही प्रदान करू आणि पुढच्या काही महिन्यामध्ये या शहरामध्ये हे काम आम्ही सुरू करू. हे सगळं सांडपाणी आता बंद नलिकेतून पाईपच्या माध्यमातून शहरातून बाहेर जाईल आणि शहराच्या बाहेर गेल्यानंतर ही घाण आम्ही शहराबाहेर अशीच टाकणार नाही, तर त्या ठिकाणी आम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभे करू, STP त्या ठिकाणी उभं करू, या पाण्यावरती आम्ही प्रक्रिया करू आणि हे पाणी आम्ही शेतकऱ्यांना वापरायला देऊ. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची योजना सुद्धा भविष्य काळामध्ये या शासनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मी आता उल्लेख केला की शहरामध्ये अनेक नवीन वस्त्या निर्माण झालेल्या आहेत. शहराचं नागरिकीकरण झालेलं आहे आणि शहराची हद्द ही लहान आहे. ज्या नवीन वस्त्या शहराबाहेर निर्माण झाल्या या वस्त्यांचा विकास करणं हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. कारण या वस्त्या तांत्रिकदृष्ट्या नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळं आमच्याकडं निधी असून सुद्धा या वस्त्यांचा विकास होत नाही. विशेषतः बजरंग नगर, रामनगर सारखे भाग आणि त्याचबरोबर ज्या उमरदरी ग्रामपंचायतीमध्ये या शहराचं विस्तारीकरण झालंय हे सगळे नागरिक हे मुखेड शहराचे रहिवासी आहेत, परंतु तांत्रिकदृष्ट्या ही लोक शहराच्या बाहेर राहत असल्यामुळं नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करणं शक्य नाही. परंतु मित्रहो, आता यावर सुद्धा आपण उपाय काढलेला आहे. शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे. निवडणुकीनंतर तात्काळ शहराच्या हद्दवाढीला आम्ही मंजुरी घेऊ आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये या सर्व वस्त्यांचा त्या ठिकाणी आम्ही समावेश करून घेऊन या भागाचा विकास झाला पाहिजे याची जबाबदारी नगरपालिका स्वीकारणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करावं. सर्वांना विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी रयतेचे राजे, जनता राजा, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अर्ध आकृती पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा.
सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मुखेड नगरीमध्ये मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं मी मुखेड नगरीमध्ये सर्वांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं अशी विनंती करतो. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की शहराचा 108 कोटी रुपयाचा भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव प्रलंबित आहे, याला आपण मंजुरी द्यावी. शहराच्या MIDCचा प्रस्ताव उद्योग विभागाकडे प्रलंबित आहे, आपण यालाही मंजुरी द्यावी व आमच्या तालुक्यातील स्थलांतर आपण थांबवावं अशी साहेबांना मी विनंती करतो. शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे प्रलंबित आहे, आपण यालाही मंजुरी द्यावी. शहरामध्ये दवाखान्यांची संख्या कमी आहे, त्यामुळं शहरामध्ये 200 खाटांचं एक स्त्री रुग्णालय आपण मंजूर करावं. नगरपालिकेकडं या दवाखान्यासाठी जागा उपलब्ध आहे, आपण याला मंजुरी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. थोडं थांबा ना साहेब. बोधन मुखेड लातूर रोड या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्र शासनानं मंजुरी दिलेली आहे. आपण महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पामध्ये या मार्गाला आपण समाविष्ट करून याचा जर मॅचिंग ग्रँट आपण दिला तर हा रेल्वे मार्ग लवकर होऊ शकतो आणि सीमावर्ती भागातल्या या तालुक्याच्या विकासाला या ठिकाणी चालना मिळू शकते. आपण त्याला आपल्या पायलट प्रोजेक्टमध्ये आपण त्याला इन्क्लूड करावं अशी विनंती करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेडचं विस्तारीकरण करणं गरजेचं आहे. शहराच्या लगत बीज गुणन केंद्र कृषी विभागाची जागा उपलब्ध आहे, यापैकी 10 हेक्टर जागा आमच्या मार्केट कमिटीला आपण द्यावी अशी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. लेंडी आंतरराज्यीय प्रकल्प आपल्या आशीर्वादामुळेच मार्गी लागला, परंतु सानुग्रह अनुदानाचे काही पैसे अजून शेतकऱ्यांचे द्यायचे बाकी आहेत. त्यासाठी लेंडी धरणाला भरीव तरतूद करावी व याच्या प्रश्नाला अनुषंगानं आपण एक बैठकीचं आयोजन करून हे सर्व प्रश्न आपण मार्गी लावावेत अशी आपल्याला विनंती करतो. नगरपालिका निवडणुकीमध्ये एक नगरसेवक आमच्या बिनविरोध जिंकलेले आहेत. आता आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ विजया राम पत्तेवार व नगरसेवक पदाचे 19 उमेदवार येत्या 20 तारखेला मुखेडच्या जनतेच्या आशीर्वादानं बहुमतानं जिंकतील असा विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो. आणि आपण मुखेडमध्ये आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय